आज आपण एक अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या खिशात असते, हातात असते, पण हळूहळू आपल्याच आयुष्यावर ताबा घेत असते. मोबाईल. हो, हे एक डिव्हाइस आहे. आयुष्य घडवूही शकतं आणि बिघडवूही शकतं. मित्रांनो, मोबाईल वापरणं चुकीचं नाही, पण मोबाईलने आपल्याला वापरायला सुरुवात केली ही खरी शोकांतिका आहे. एक वेळ होती जेव्हा लोक डोळ्यात डोळे टाकून संवाद करत होते. आज लोक फोनच्या स्क्रीनकडे बघत जगतात. तो आठव जेव्हा तुझ्या हातात पहिल्यांदा स्मार्टफोन आला, किती उत्साह होता. पण हळूहळू तो उत्साह सवय बनला, सवय गरज झाली आणि गरज व्यसन. तू व्हॉट्सॲपवर ऑन आहेस, इंस्टाग्रामला ऑनलाईन आहेस, पण स्वतःच्या आयुष्यात ऑफलाईन आहेस. फोनची बॅटरी संपली, चार्ज करतोस, पण तुझी एनर्जी संपली की काही करत नाहीस. फोन स्लो झाला, रिसेट करतोस, पण तुझं मन जड झालं तरी तू त्याकडे दुर्लक्ष करतोस. फोन हँग झाला, अपडेट करतोस, पण तुझ्या स्वप्नांना अपडेट कधी घेतलंस का? मोबाईलमधला हर नोटिफिकेशन चेक करतोस, पण मनातले प्रश्न मात्र म्यूट करून टाकतोस. तुझं आयुष्य म्हणजे रील्स नाही, जिथं पुढचं आयुष्य स्वाईप केलंस की बदलेल. एक मुलगा इंजिनियर कॉलेजमध्ये शिकत होता, स्मार्ट, हुशार, पण फोनवर झपाटून होता. शाळेपासून स्वप्न होतं IAS व्हायचं, पण दिवसागणिक त्याचं जीवन मोबाईलमध्ये गुरफाटलं होतं. रात्री 2 वाजेपर्यंत रील्स, गेमिंग, चॅटिंग, दिवसा झोप, आलस, फोकस नाही, अभ्यास नाही. परीक्षा आली, तो फेल झाला, तेव्हा कुणी त्याला विचारलं, तू आयुष्य गमावलंस? आणि तुला कळलंही नाही. तो फक्त एकच म्हणाला, मी आयुष्य नाही गमावला, मी ते फक्त स्क्रोल करत बसलो होतो. मोबाईल आणि सोशल मीडिया आपल्याला डोपामिन नावाचं केमिकल देतं, जे आनंदाचं वाटतं, पण हळूहळू त्याचं व्यसन लागतं. तुमचं अटेन्शन स्पॅन कमी होतं, माइंडसेट डिस्टर्ब राहतं, शरीराची प्रेशर बिघडते आणि आयुष्य थांबून राहतं. तू खरंच विचार कर, तू मोबाईल चालवतोस की मोबाईल तुला? मोबाईल वाईट नाही, तो कसा वापरतोस हे महत्त्वाचं. तो त्याचा वापर शिकण्यासाठी, प्रोडक्टिव्ह कामासाठी, कम्युनिकेशनसाठी करतोस का, की केवळ टाईमपास, कंपॅरिझन्स, डिप्रेशनसाठी? मोबाईल एक चाकू आहे. डॉक्टरच्या हातात तो प्राण वाचवतो, गुन्हेगाराच्या हातात प्राण घेतो. मोबाईल वापरायचा आहे, पण तुझं आयुष्य विसरून नाही. स्क्रीन टाईम मेंटोर कर. डेली फोन फ्री हॉर्स ठेव. सोशल मीडिया डिटॉक्स की. रील्स वर्डमध्ये स्किल्स, बुक्स आणि रिलेशनशिप्स यावर लक्ष दे. मेडिटेशन्स कर, स्वतःशी संवाद कर. मोबाईलमध्ये स्वाईप करून सक्सेस मिळत नाही, त्यासाठी स्वेट करावा लागतो. आजही लक्षात ठेव, मोबाईल नाही, तू तुझं आयुष्य स्क्रोल करत आहेस. आयुष्य एका क्लिकवर नाही, ते जगावं लागतं, झिजावं लागतं, उभं करावं लागतं. म्हणून आज मोबाईल बंद कर आणि स्वतःचं आयुष्य सुरू कर. रीलमध्ये नाही, रिअलमध्ये हिरो बन.